नमस्कार सगळ्यांना, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। अगदी 2 दिवसांवर रक्षाबंधन आलेलं आहे आणि रक्षाबंधनासाठीच खास मी आज केलेत खोबऱ्याचे लाडू, डेसिकेटेड कोकोनटचे खोबऱ्याचे लाडू आज आपण बघणार आहे। बघा किती छान रसरशीत असे हे खोबऱ्याचे लाडू झालेले आहेत। चला बघूया आपण रेसिपी। त्यासाठी मी हे डेसिकेटेड कोकोनट घेतले आहे, 2 वाट्या घेतलेले मी। ह्या वाटीनेच मी 2 वाट्या मोजून डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे। डेसिकेटेड कोकोनटच्या ऐवजी तुम्ही इथे ओल्या नारळाचा पण चव वापरू शकता। आता हे कोकोनट आपल्याला भाजून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे थोडंसं तुपावर। त्यासाठी बघा मी कढई ठेवली तापायला आणि आता याच्यामध्ये आपल्याला अगदी 1 चमचाभर साजूक तूप टाकून घ्यायचं आहे। तूप हे आपल्याला थोडंच वापरायचं आहे कारण खोबरं आहे, खोबऱ्यातलं तेल रिलीज होतं, त्यामुळे आपण 1 चमचा तुपावर आता हे कोकोनट छान परतून घेऊ। हे असं खोबरं परतून घेतल्याने आपले लाडू 10 ते 12 दिवस आरामशीर टिकतात, खराब होत नाहीत, छान राहतात। हे खोबरं परतत असताना आपल्याला खोबऱ्याचा कलर न बदलता अगदी 3 ते 4 मिनिटं फक्त हे छान तुपावर असं परतून घ्यायचं आहे। सतत हलवत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे किंवा मग हे खाली लागून जळू शकतं, त्यामुळे आपल्याला हे सतत हलवत परतत राहायचं आहे। रक्षाबंधन म्हणजे नारळी पौर्णिमा, बहीण भावांच्या अतूट प्रेमाचा, अतूट नात्याचा हा सण आणि ह्या सणासाठीच आपण करणार आहे खोबऱ्याचे लाडू। घरोघरी नारळाचे पदार्थ नारळी पौर्णिमेला केले जातात। तीन ते 4 मिनिटं मी हे खोबरं छान असं परतून घेतलेलं आहे। आपण आता याच्यामध्ये टाकूया 1 वाटी दूध। रूम टेम्परेचरवरचं मी हे दूध घेतलेलं आहे, न खूप थंड न खूप गरम, अगदीच फ्रीजमधलं थंडगार नाही घ्यायचं आहे। दुधासोबतच तुम्ही दुधावरची साय पण याच्यात वापरू शकता। आता 1 वाटी पूर्ण दूध मी टाकून घेणार आहे। हे दूध आपण मिक्स करून घेऊ आता खोबऱ्यामध्ये। याने थोडा ओलसरपणा येईल आपल्या खोबऱ्याला। मी दूध 1 वाटीच घेतलेलं आहे कारण आपण ह्यामध्ये नंतर साखर पण टाकणार आहे, साखरेमुळे पण खोबऱ्याला मग ओलसरपणा येतो। हे मिश्रण जास्त ओलसर होऊ नये, लाडू चांगले वळले जावेत म्हणून मी 1 वाटीच इथे दूध वापरलेलं आहे, कारण आपल्याला याच्यामध्ये आता साखर पण टाकून घ्यायची आहे। 2 वाट्या साखर मी आता याच्यामध्ये टाकून घेणार आहे। साखरेने पण आपल्या मिश्रणाला छान असा ओलसरपणा येणार आहे, बाइंडिंग येणार आहे छान। ही साखर पण आपण आता छान खोबऱ्यामध्ये एकजीव करून घेऊ पूर्ण। आता ही साखर पूर्ण या मिश्रणामध्ये मेल्ट होईपर्यंत आपण हे मिश्रण परतत राहू। चवीला खूप छान होतात हे लाडू आणि टिकतात पण 10-15 दिवस या लाडूला काहीच होत नाही। श्रावण चालू आहे, श्रावणामध्ये खूप उपास येतात, आपण उपासासाठी पण हे खोबऱ्याचे लाडू खाऊ शकतो। हे एकदा जर करून ठेवले तर 10-15 दिवस चांगले राहतात, त्याच्यामुळे आपण उपासासाठी हे लाडू करून ठेवू शकतो। असे हे चवदार आणि पौष्टिक असणारे खोबऱ्याचे लाडू जर आपण करून ठेवले तर मुलांनाही मधल्या वेळात जर कधी गोड वगैरे खावंसं वाटलं तर हे लाडू आपण त्यांना देऊ शकतो। अगदी कमी साहित्यात होतात आणि चवीला अगदी अप्रतिम लागतात। सेम ह्याचप्रमाणे आपण ओल्या नारळाचे लाडू पण करू शकतो। 8 ते 10 मिनिटं मी हे मिश्रण असंच परतून घेतलेलं आहे आणि बघा आता एक संधपणा आलेला दिसतोय आपल्याला। लाडूसाठी आपलं हे मिश्रण आता तयार झालेलं आहे। हे मिश्रण बघा छान असं मिळून आलेलं आपल्याला दिसतंय। आता हे मी एका ताटामध्ये काढून घेते आणि आपल्याला याला थोडं थंड करून घ्यायचं आहे, अगदी थंडगार नाही पण थोडं कोमट करून घ्यायचं आहे, हाताला सोसवेल इतकं। आणि त्यानंतर आपल्याला या मिश्रणाचे लाडू वळून घ्यायचे। बघा हे थोडं आता कोमट झालेलं आहे आणि मी आता याचे लाडू वळून घेणार आहे। किती सहज हे लाडू वळल्या जात आहेत बघा, खूप पटकन हे लाडू होतात। किती छान असा आपला गोल गरगरीत लाडू तयार झालेला आहे। आता आपण याला डेसिकेटेड कोकोनटमध्ये थोडंसं रोल करून घेऊ। हे ऑप्शनल आहे पूर्णपणे, पण असं केल्याने लाडू दिसायला छान दिसतात, अगदी बाहेर मिळतात त्याप्रमाणे आपले हे लाडू दिसतात आणि चवीला पण अगदी तसेच लागतात। रक्षाबंधनासाठी खास हे लाडू तुम्ही पण नक्की ट्राय करा।
खूप छान होतात आणि चवीला अगदी अप्रतिम लागतात। यामध्ये मी विलायची पावडर किंवा जायफळ पावडर वगैरे असं काही घातलेलं नाही आहे, कारण हे खोबऱ्याचे लाडू तसेच खूप छान लागतात। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता विलायची पावडर, जायफळ पावडर किंवा ड्रायफ्रूट्स वगैरे तुम्हाला वापरायचे तुम्ही नक्की वापरू शकता, पण हे लाडू तसे पण खूप छान लागतात। बघा मी अजून एक असाच लाडू करून घेतला आहे। किती पटकन आणि सहज आपले हे लाडू होत आहेत। याचप्रमाणे ह्या मिश्रणाचे मी सगळे लाडू करून घेते आता। बघा हे सगळे लाडू माझे तयार झालेले आहेत। किती छान आपले हे लाडू झालेले आहेत बघा। एक लाडू मी तुम्हाला याच्यातला फोडून दाखवते। अगदी रसरशीत आणि लुसलुशीत आपले हे खोबऱ्याचे लाडू तयार झालेले आहेत। व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। परत भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये।